एक दुःखद घटना जरूर आपल्या समोर पडली आहे. सूरजजी गोडविंदे यांचे जवळचे मित्र नवनाथजी वागडे यांचे वडिलांचं आत्ताच दुःखद निधन झालं आहे. जरूर आपण वागडे परिवाराच्या दुःखामध्ये सर्व सामील आहोत. त्यांच्या स्मृतीचं भावपूर्ण श्रद्धांजली देत असताना आज या स्पर्धेला आपण पुन्हा एकदा सुरुवात करूया. त्याचप्रमाणे स्पर्धा म्हटले गेले, मैदान म्हटले गेले तर माझी पंचायत समिती सदस्य चषक ज्या मैदानावरती सुरू आहे ते मैदान कैलासवासी जनार्दन क्षीरसागर यांच्या स्मृतीस पुन्हा एकदा तिवार अभिवादन करत तो जाऊया मॅचकडे. पहिला चेंडू जयवंत राईट हँड ओव्हर द विकेट. चांगला चेंडू पडल्यानंतर उचली घेणार चेंडू आपण दिसला. निर्धाव चेंडूने आपण या ठिकाणी पाहतोय. स्ट्राईकला रोशन, नॉन स्ट्राईकला संकेत. पहिला चेंडू जयवंतचा आपण या ठिकाणी पाहिला गेला. पंचाच्या डाव्या साईडने अजित निकम सर आणि फिरोज खान सर आपण पाहतोय पंचाच्या भूमिकेत. दुसरा चेंडू जयवंतचा पंचाच्या डाव्या साईडने. इथे हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू आपण पाहतो सरळ रेषेत जातो चेंडू. एसटी रक्षक आपण पाहिलं गेलं. एसटीच्या पाठीमागे एसटी रक्षक विजय. लगातारचे दोन चेंडू जणू काय हाताला मध चिटकलंय. चेंडू काय चिटकत नाहीये. दोन चेंडू आपण पाहतो. निर्धाव चांगली गोलंदाजी. सुरेख सुरुवात जयवंत या गोलंदाजाकडून. तिसरा चेंडू असेल इथे उर्फी चेंडू. बराच काळ चेंडू आळेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. समीर कोणत्या प्रकारची चुकी नाही आहे. हलून दिलं नाही समीरला या ठिकाणी चेंडूने. चांगला झेल रोशनच्या स्वरूपात. पहिला झटका, पहिला आदरा, पहिला गडी गारद झालाय तो सायली 11 तलवडे संघाचा. एक चांगली सुरुवात आपण पाहतोय. पहिले 3 चेंडू जयवंतने निर्धाव फेकले गेलेत. दुखापतग्रस्त आहे. क्रिकेटपासून बराच दिवस दूर होता. आज या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा कमबॅक करत असताना मैदानावरती नवीन फलंदाज करणला आपण पाहतोय. करण पवार वन डाऊनला संघाचं नेतृत्व करतोय दीपक. एक चांगली स्पर्धा आणि चांगल्या स्पर्धेला आपण पाहतोय. पहिल्या रात्रीला वंजरपडा B+ अर्थात ऋतिक विर्ले यांचा संघ आपण पाहतोय. काल या स्पर्धेमधून टॉप करताना दिसला. जयवंत या पंचाच्या डाव्या साईडने. चौथा चेंडू असेल. थोडंसं आपण पाहिलं गेलं रनअपमध्ये थोडासा अडथळा निर्माण झाला. हलक्या हाताने कट केला चेंडूला. गॅप मधून चेंडू स्लीपर झोन होता. थर्डमॅन झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि या स्पर्धेचा अर्थात आजच्या दुसऱ्या रात्रीतला पहिला चौकार या इनिंगचा आपण पाहतोय. फलंदाज करण पवारच्या बॅटमधून आला चौथ्या चेंडूवरती चौकार. लगातारचे 3 चेंडू निर्धाव. एक विकेट पाहिला गेला. त्यानंतर चौकार या ठिकाणी आला. चौकारच्या सहाय्याने स्कोरकार्ड या ठिकाणी ओपन झाला. 4 धावा. पाचवा चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. पंचाच्या डाव्या साईडने पुन्हा एकदा गोलंदाज. चांगला चेंडू होता. शॉर्ट टर्नमेंटला आपण पाहतो. क्षेत्ररक्षक थोडा वाईडिश होता आपण पाहतो ज्याला स्लिप म्हटलं जात आहे. थोडंसं क्षेत्ररक्षक थोडंसं परिवर्तन बदल करण्यात आला. स्क्वेअर डिझाईन मध्ये थोडासा फाईन मध्ये घेतला क्षेत्ररक्षकाला. पुन्हा त्या जयवंत. पाचवा चेंडू असेल.
इथे आपण पाहतोय पंचांनी प्लम पकडला गेलाय. LBW लेग बिफोरची अपील पंताने उचलून धरली. फलंदाज बाद करंच्या स्वरूपात दुसरा झटका दिला जातोय सायली 11 तलवडे संघाला. आपण रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकता KTC लाईव्ह इव्हेंट क्लिअरिटी आणि क्वालिटी जबरदस्त. समोरचा चेंडू आपण पाहिला गेला मधून मत सापडला गेला आणि पंचाने हेरला गेला आणि बोट आकाशाकडे केलं आज सांगितलं तू आता फलंदाज बाद आहेस. नवीन खेळाडू नवीन फलंदाज क्रमांक 4 वरती आपण पाहतो सूरज गोडविंदे. चांगला चेंडू आपण पाहिला गेला. पंचांचा निर्णय अप्रतिम निर्णय होता. फलंदाज या ठिकाणी बाद होतो. जयवंत कमबॅक बघा कसा आहे खेळाडूचा. बरेच दिवस झाला क्रिकेट पासून दूर आहे. एक नामवंत खेळाडू मध्ये जो गणला गेला होता पण दुखापतग्रस्त असल्याने क्रिकेटच्या मैदानापासून दूर होता खेळाडू. इथे सज्ज झालाय चांगल्या पद्धतीने आपण पाहतोय. जयवंत तयार. पुढचा चेंडू असेल जयवंतचा. षटकातील शेवटचा चेंडू सूरज साठी मैदानावरती गेला. सूरज चेंडू बघितला ओळखला पारखला आणि ठोकला. डीप मिड विकेट रिझर्व मध्ये सीमारेषा पलीकडे रस मिळतील 6. शेवटच्या चेंडूवरती आला सूरज ब्रँड षटकार. अफलातून सुरुवात आपण पाहतो बघा स्क्रीनवरती पाहू शकता. रिप्लेच्या माध्यमातून टाकलेला चेंडू समोर होता. चेंडू खडे खडे लगावला. डीप मिड विकेट रिझर्व मध्ये चेंडू पाठवला गेला. 7 धावेसाठी हा षटकार. या षटकाच्या सहाय्याने पहिले षटक या ठिकाणी पॉवर प्लेचं समाप्त झालंय. 10 धावा स्कोर कार्ड वरती 2 गड्यांच्या मोबदल्यात ही धावसंख्या आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती आहे. हा सीझन जर पाहिला गेला नाईटची स्पर्धा पाहिली गेली तर अनेक रजनीमध्ये सायली 11 संघ खेळतो आणि सूरजची बॅटिंग आपण पाहिली गेले. प्रत्येक स्पर्धेमध्ये प्रत्येक मॅच मध्ये अफलातून कामगिरी करणारा सूरज. याच मैदानामध्ये सूरजने चौकार लगावले होते. कोलारीच्या टुर्नामेंट मध्ये सूरजला पाहिले गेले लगातार चौकार मारत असताना दिसला आणि इथेही चांगली सुरुवात आता असेल. आपण पाहतोय तलवडे गाव एंड करून आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती सज्ज झाला गोलंदाज मयूर. स्ट्राईकला संकेत. आतापर्यंत 6 चेंडू नॉन स्ट्राईकला होता. 2 विकेट पाहिले गेले संकेतने. एक चौकार षटकार पाहिला गेला. इथे मयूर तयार. राईट हँड ओव्हर द विकेट. पंचाच्या डाव्या साईडने गोलंदाजी मार्क वरती सुरुवात होईल. आमच्या सोबत मिलन मिनमिने आपण पाहतो कालपासून आपण जॉईन झाला आणि मिलनला आम्ही सांगितलं होतं घरची स्पर्धा असल्यानंतर लीड करावं लागतं आणि या स्पर्धेला लीड करत असताना मिलनला आपण पाहतोय. त्याचसोबत अजय डायरे सर. इथे दूरवर चेंडू पंचाने साईड झाला. 2 हात समांतर आणि स्कोर कार्ड वरती धावसंख्या अवंतर. एक वाईटची धाव जोडली जाईल. धावसंख्या 1 ने एक्स्ट्राने 11 आकड्यावरती. एसटीच्या पाठीमागे विजय. अनेक संघ आपण पाहतो अनेक खेळाडू पाहिले गेले बरेच दिवस क्रिकेट पासून दूर आहेत. ते खेळाडू घेऊन आज आई भवानी संघ पाहतोय. चांगला चेंडू आज इथे आपण पाहतोय. हा जरूर पंचाची मान आली आणि सूरजला आता विचार करावा लागेल. तिसऱ्या पंचांकडे आमचे विशाजी नाही सर त्या ठिकाणी आणि जरूर तिसरे पंच चेक केलं जाईल. आता हा कौल कोणाच्या बाजूने असेल हा विचार करावा लागेल. धाव गरज होती का इथे धाव गरज होती का विचार करावा लागेल. कॉल होता या ठिकाणी आपण पाहतोय. जरूर थोडस चेक केलं जाईल. बॅट आपण पाहतोय हवेत पाहिले गेले. बॅट टेकायला असते ती हवेत राहिली गेली आणि इथे सूरज बॅक टू फलंदाला. इथे तिसऱ्या पंचामध्ये थोडीशी बॅट ग्राउंड केली असती तर हा फलंदाज बाद झाला नसता. खडे त्याच पद्धतीने धाव सुटला. बॅट दिली जाते बॅट ग्राउंड करणं गरजेचे असते. इथं बॅट ग्राउंड झाली नाहीये आणि सूरजला माघारी परतावा लागेल. झटका दिला गेला तिसरा धावबादच्या स्वरूपात. विचार करावा लागेल ही धाव गरजेची होती का ही धाव घेणं गरजेची होती का. आता जर विचार करत असेल धामोतेचे जे पाठीराख आहेत ते आता विचार करत बरं झालं विजयच्या हातामधून चेंडू सुटला. आतापर्यंत विजयला चेंडू भेटला नाहीये. प्रत्येक चेंडू विजय पकडण्याचा प्रयत्न जरूर करतो करत
पण आता इथे क्षेत्ररक्षणामध्ये बदल यष्टीरक्षक बदलला गेलाय. आता विजयला आपण पाहतोय, आता ऐकून आपण पाहतो कव्हर पॉइंट मध्ये उभा केलाय. नवीन फलंदाज आपण पाहतो रुपेश. इथे चांगला चेंडू दांडी 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 फलंदाज बाद. आणखीन एक झटका दिला जातो सायली 11 तलवडे संघाला. घरची स्पर्धा स्वतःच्या स्पर्धेमध्ये आपण पाहतो अफलातून गोलंदाजी चालले धामोते संघाकडून. घरच्या मैदानामध्ये खेळत असताना तलवडे संघाचे फलंदाज धारातीरी पडला. आपण पाहतो झटका क्रमांक 4 दिला गेलाय तो सायली 11 तलवडे संघाला. पडल्यानंतर चेंडू पाहिला गेला, विंडस्विंग झाला, आतमध्ये वलन घेतलं, जबदशी बलन पाहिला गेला. मयूरचा चेंडू सुरेख होता गोलंदाजची. जर मयूरची आपण जी स्टाईल पाहिली गेली, शार्दुल ठाकूर त्या पद्धतीने चेंडू टाकतो बघा. पडल्यानंतर चेंडू विंडस्विंग झाला, आतमध्ये वलन घेतलं गेलं, खडेकडे स्लोअर होता चेंडू आणि त्याच्यावरती फसला गेला फलंदाज रुपेश. तोही माघारी आला. संकेत विचार करतोय ती धाव घेणं गरजेची होती का. एक चेंडू डॉट झाला होता, तो चेंडू डॉट झाला असता तर चालत झाला असतं, पण सूरजने घेण्यात आलेला प्रयत्न त्या धावसंख्येचा अंगलट ठरला गेला. नवीन फलंदाज साहिल. इथे ओळखणं, साहिलने ओळखलं इथे गरज आहे आपल्याला मैदानावरती थांबणं. डॉट चेंडू घेतला गेला तरी पॉवर प्लेचं दुसरं षटक हे यानंतर अनेक 3 षटक आपण पाहतोय शिल्लक आहेत. अफलातून कामगिरी पाहतो गोलंदाजीच्या माध्यमातून आईबाबा आणि क्रिकेट संघ दामोदर संघ आपण पाहतो. चांगली गोलंदाजी या ठिकाणी करत असताना मयूर. इथे चला अप्पर शॉट आपण पाहिला गेला, चेंडूला विरकावून दिला फाईन रिझर्व मध्ये. चौकार या ठिकाणी अर्जित होईल. साहिलने ओळखलं शॉर्ट पिच, चेंडूचा फायदा उचलला गेला, चौकार या ठिकाणी अर्जित झाला आणि चौकाराच्या सहाय्याने स्कोर कार्ड धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15 या आकड्यावरती. या षटकातले चेंडू झालेत आपण पाहतोय 4. पहिला चेंडू व्हाईट होता त्यावरती आपण पाहिलं गेलं 1 धाव व्हाईटची जरूर आली. त्यानंतर रनआउटचा विकेट. पुढचा चेंडू आपण या ठिकाणी पाहतो मयूरचा. पुन्हा एकदा चांगला चेंडू, लाईन बघा सुरेख होती, कमबॅक केली. या अगोदरचा विषय सर पहिला गेला ना, एक चेंडू टाकला होता त्यानं ऑफ साईडला, एक मिडल होता, इनस्विंग झाला, त्रिफळा चित झाला. पहिला चेंडू पाहिला वाईट फेकला, म्हणजे लाईनच सुरेख होती. एक खराब चेंडू लेग स्टंपला पडला गेला, थोडा शॉर्ट राहायला गेला आणि त्याचा फलंदाज साहिलने फायदा उचलला होता. इथे कमबॅक करणारा चेंडू पाहिला गेला. 5वा चेंडू या ठिकाणी आपण पाहतो निर्धाव टाकत असताना गोलंदाज मयूर. शेवटचा चेंडू पॉवर प्लेचा हा शेवटचा चेंडू असेल. इथे पालकाचा प्रयत्न या ठिकाणी पाहिला गेला, फसला गेला. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. दुसरी धाव आपण पाहतोय या ठिकाणी. दोन धावा या ठिकाणी घेण्यात आल्या. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. पॉवर प्लेचे 2 षटक या ठिकाणी समाप्त होतात आणि 2 षटकांमध्ये आमचे स्कोरर मित्र आमच्या सोबत जोडले गेलेत. कालन आमच्या सोबत सुशांत जरूर आम्हाला सांगतील धावसंख्या जाऊन पोहोचली ती 17 या आकड्यावरती. 8.50च्या सरासरीने 2 षटकामध्ये 17 धावा, एक चांगली सुरुवात या ठिकाणी आपण पाहतोय. जर धावांच्या पद्धतीत पाहिली गेली तर 8.5ची सरासरी म्हटली गेली, एक चांगली सरासरी. पण धोक्याचं म्हटलं गेलं की 4 फलंदाज तिकडे बाद करण्यात आलेत. शॉर्ट टर्म क्रिकेट ज्याला म्हटलं जाते, कमी षटकांचे सामने जेव्हा खेळले जातात प्रत्येक वेळी धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न करत असताना विकेट पडले जातात. IPL चालू आहे. IPL मध्ये पाहिलं गेलं अनेक संघ आता 200चा टप्पा गाठला जातो आणि ते चेस पण होतात. आपण मागच्या स्पर्धेमध्ये पाहिलं गेलं 248 स्पर्ट्स चेस झाल्यात. म्हणजे आपण पाहिलं गेलं 20 षटकामध्ये, म्हणजे 40 षटकामध्ये आपण जर विचार केला 50 षटकामध्ये 200-300 होणं पहिलं मुश्किल होतं. आता तर तेच 40 षटकामध्ये धावसंख्या आपण पाहतोय 500+ जाऊन पोहोचले. म्हणजे क्रिकेट शॉर्ट टर्म क्रिकेट म्हटलं गेलं तर खूप स्ट्रॉंग होत बसलं गेलंय. जयवंत आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला. वैयक्तिक 2रं, सांघिक 3रं षटक घेऊन येतो जयवंत. गार वारा पाहिला गेला, वातावरण बदललं गेलं मित्रांनो. दुपारच्या वेळी
आपण जो टाइम सांगितला दुपारी 12 ते 4, कृपया करून कुणी उन्हामध्ये बाहेर पडू नका. अत्यंत धोकादायक उष्णता आपण पाहिली गेली आहे आणि त्यामुळे अनेक वयस्करांना त्रास तर जरूर झालाय, पण चांगले चांगले खेळाडूंना खूप त्रास या ठिकाणी पाहतोय. चला 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटांमध्ये पूर्ण करायची आहेत. टाइम ऑन आहे. जरूर जरूर एक खेळाडू अजून बाहेर घेऊ शकता, या पद्धतीने आपण पाहतो घेऊ शकतात बाहेर, कारण 5 खेळाडू 30 या सर्कलच्या बाहेर आता ठेवण्याची मुभा असेल. चला चला 20 मिनिटांमध्ये 4 षटकं पूर्ण करायचे. टाइम ऑन आहे तुमच्यासाठी. जेवण तयार पंचाच्या डाव्या साईडने. इथे आपण पाहतोय बैटला बॉल डाला रहा, चलती लड़की को छेड़ना और बाहर जाती गेंद को छेड़ना. चपराक तो बैठनी आहे. चपराक बसले संकेतला, बाहेर जाणारा चेंडू होता, दूरवर चेंडू होता आणि त्याला पाठ घातली, बॅटला स्पर्श झाला. झटका क्रमांक 5 संख्येच्या स्वरूपात सायली 11 तलवडे संघाला. जणू काय घरच्या मैदानावरती खेळत असताना सर्वांना बॅटिंगला संधी भेटावी का अशी अपेक्षा असताना सायली 11 तलवडे संघ आपण पाहतोय 17 वरती हा खतरा. नवीन फलंदाज विजयला आपण पाहतोय. काय पाहिलं गेलं आपण पाहतोय 5 फलंदाज या ठिकाणी बाद झालेत. आता साहिल आणि विजय. साहिल 4 चेंडू 6 धाब्यावरती खेळतोय. जेवणचा पुढचा चेंडू. इथे आपण पाहतोय पुन्हा एकदा चुकी गेले आणि चुकी झाले या ठिकाणी दीपक कडून. चांगला चेंडू होता. आपण पाहतो आतापर्यंत जेवणचा विचार केला, जेवणच्या खात्यामध्ये 3 विकेट आहेत. हा 4था विकेट जरूर झाला असता तर एसटीच्या पाठीमागे विजयची सोडलेली झेल की परत आई भवानी क्रिकेट संघ दामोदर संघाला महागात पडणार. जेवण तयार. आपण पाहतो पंचाच्या डाव्या साईडने गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. विजयसाठी पुढचा चेंडू. इथे पुन्हा एकदा चांगला चेंडू पडल्यानंतर चेंडू आपण पाहतो वलन घेताना, आतमध्ये वलन घेत असताना निर्धाव चेंडू आपण पाहतोय. लगातार पुन्हा एकदा 3 चेंडू निर्धाव. पहिल्या षटकामध्ये पण जेवणने पहिल्या 3 चेंडूमध्ये 1 विकेट प्राप्त केला होता आणि इथे पहिल्या 3 चेंडूवरती 1 विकेट प्राप्त केला होता. पहिल्या षटकामध्ये 4थ्या चेंडूवरती जेवणने चौकार खाल्ला होता. इथे पाहूया जेवण हा 4था चेंडू कशा प्रकारे टाकतो. विजयसाठी असेल 4था चेंडू. सूरजने अशा पल्लवित केला होता. पहिला षटका ठोकला होता तो धावबाच्या सुरुवात दुर्योचित माघारी परतला. इथे चांगला चेंडू. चार चेंडू लगातार निर्धाव चेंडू आपण 4 या ठिकाणी पाहतोय. चांगली सुरुवात. तिसरे षटक प्रगतीपथावरती 17 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. फलंदाज बाद झाले ते 5. इथे पुन्हा एकदा चांगला चेंडू. अफलातून गोलंदाजी आपण पाहतोय. 5 चेंडू निर्धाव फेकले. स्पर्धेमध्ये आपण पाहतो निर्धाव षटक काल एक झालेला आहे. दुसरं निर्धाव षटक म्हणजे आजच्या रात्रीतलं पहिलं निर्धाव षटक या ठिकाणी जेवण टाकेल का. शेवटचा चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. जेवण तयार. राईट हँड ओव्हर द विकेट विजयसाठी असलेला शेवटचा चेंडू आणि ते शॉर्ट चेंडू अप्पर एज. पुन्हा एकदा शतरक्षक या ठिकाणी चुकी करत असताना 2 धावा आपण पाहतो या चेंडूवरती येतात. झेल होती. जेवण विचार करेल. आतापर्यंत या विजयला 2दा जीवदान दिलं गेलं. 2 धावा 19 धावा स्कोर कार्ड वरती. षटक क्रमांक 3 या ठिकाणी समाप्त झालाय. डिंग ब्रेक्स असेल त्यानंतर आपण पाहतो आजच्या मॅचला सुरुवात होईल. जो लिगरी 8चा पोल आपण पाहणार आहोत आणि 8च्या पोलला जशी सुरुवात होईल तसं आपण या 2 षटकानंतर टॉससाठी तर जरूर सेकंड राऊंड. कालचा पहिला सामन्याचा विजेता संघ जय हनुमान अंथरट हा संघ आपण पाहतो या ठिकाणी उपस्थित राहायचे. आजच्या विजेत्या संघाच्या विरोधात सेकंड राऊंडची मॅच होईल
आणि त्यानंतर आपण पाहतोय जो लिगली पोल आजच्या जो 8 जो पूल आहेत 19 आजचा पूल पाहायला गेला तर सी ग्रुप आपण आज पाहणार आहोत जय गणेश चलवडे वर्सेस अंजप स्वर्गीय भास्कर इलेवन अंजप संघ, त्यानंतर सिद्धिविनायक नेरलपाडा, काव्य 11 धामोते ही मॅच होईल सेकंड. त्यानंतर जय मल्हार भाकरीचा पाडा वर्सेस अग्री वॉरियर्स खांडस रात्री 10 वाजता होईल आणि गावदेवी कोल्हारे विपक्ष मंगेश पवार 11 वाकस रात्री 11 वाजता. अशा प्रकारच्या आजच्या मॅच आपण पाहायला गेलं. बघा टॉस करण्याच्या आधी आपण प्रवेश फी पूर्ण करण्याची आहे, कंपल्सरी चेसिंग राहील. त्यानंतर पाहतो जो संघ उशीर येईल त्याला 3 बॉलची पॅनल्टी दिली जाईल आणि पंचांचा निर्णय अंतिम असेल असे नियम आजचे पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये लागू असतील. चौथं षटक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज समीर गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. समीर विर्ले कबड्डी आणि क्रिकेट दोन्ही क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवणारा खेळाडू. पंचाच्या डाव्या साईडने साहिलसाठी हा चेंडू असेल पहिला. फुलता चेंडू होता. फुलटा चेंडू होता आणि जरूर पाहिला गेला हा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जाणं गरजेचं होतं, एवढा खराब चेंडू होता. होती सिंगल आली, सिंगलने 20 धावा स्कोर कार्ड वरती, 20 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. चांगला चेंडू होता आपण पाहतोय. या चेंडूवरती मोठा फटका जरूर असा, थोडं शॉर्ट राहिला बघा, दोन्ही बाजूनी चेंडूने काम केलं. जर फुल शॉट असता तर जरूर जयवंतच्या हातामध्ये चेंडू गेला असता, थोडा शॉर्ट राहिला त्याच्यामुळे चेंडू ग्राउंड 30 या सर्कलच्या थोडासा बाहेर पडला. एक सिंगल या ठिकाणी आली, 20 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. इथे आपण पाहतोय लेग बाईटची एक धाव पॅडवरती चेंडू जरूर आदळला होता, ब्लॉकवर टाकला, ब्रह्मास्त्राचा मारा या ठिकाणी केलं होतं. 100 धाव या ठिकाणी आपण पाहतो, लेग बाईटची एक धाव या ठिकाणी घेण्यात आली. 100 धावेने स्कोर कार्ड 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचलं. चौथं षटक प्रगतीपथावरती आपण पाहतोय समीर पुन्हा एकदा तयार पंचाच्या डाव्या साईडने. चांगला फटका डीपेक्षा कव्हर रिव्हर मध्ये शतरक्षक चेंडू परत पोहोचलाय. एक धाव या ठिकाणी दुसरी धाव्यांचा प्रयत्न आणि चितेगे चपलाईने दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली. विजय आणि साहिल यांना माहिती धावांची गरज आहे, या 2 धावा या ठिकाणी घेतण्यात आल्या. 2 धावेने स्कोर कार्ड 23 या आकड्यावरती. सुशांत आमच्या सोबत स्कोररच्या भूमिकेत आहेत. केटीसी लाईव्ह इव्हेंटची संपूर्ण टीम आमच्या सोबत आज आहेत. गोल्डन मॅन फिंगर मॅन ज्याला म्हटलं जातं निशी, निशांत बागडे आपण पाहतोय. आज विजय कुठेतरी आपण पाहतोय एसटीच्या पाठीमागे विजय विचार करावा, एक एक चेंडू पकडणं खूप गरजेचं असतं या ठिकाणी. गोलंदाज तयार. चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतो. अफलातून कमबॅक. शेवटचा चेंडू असेल समीरचा. धावसंख्या स्कोर कार्ड 23 वरती स्थित आहे. चांगली कामगिरी. साहिल थोडं दबावामध्ये, कारण आघाडीचे सर्व फलंदाज माघारी परतलेत. थोडंसं दबावामध्ये खेळत असताना एक षटकार एक षटकार आपण वगळता आपण पाहतो धावसंख्या बनवता आली नाहीये. इथे पुन्हा एकदा डिल्स्को पाण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला. डॉट चेंडू आला. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 4 षटकामध्ये 23 धावा स्कोर कार्ड वरती. शेवटचा अंतिम षटक असेल. चांगली स्पर्धा. जनार्दन स्मृती क्रीडानगरी भाकरीचा पाडा. एक ऐतिहासिक मैदान. आज सायली 11 तलवडा आणि जांतराजा पिंपरोली या संघ आपण पाहतोय आणि मिळून आपण पाहायला गेलं ती माजी पंचायत समितीचे सदस्य चषक 2025 स्पर्धा
श्री सुनील कृष्णा गोडविंदे साहेब माजी पंचायत समिती सदस्य कर्जत यांच्या नावाने स्पर्धा या ठिकाणी भरवली गेली. दादांचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. क्रिकेटला नेहमीच योगदान देणारे आम्ही अनेक स्पर्धा पाहायला गेल्यात. सुनीलदादा गोडविंदे ज्याही मैदानावरती यायचे त्यांचं एक गोड पारितोषिक असायचं. कॉम्बॉक्समध्ये षटकार मालवा मारा आणि 1000 रुपये बक्षीस मिळवा हा त्यांचं नेहमीचाच आपण पाहतो बक्षीस असायचं. संजय दादा कराले त्याचबरोबर आमचे सुभाषदादा सोनावले, सागरजी कालंक, सूरजजी गोडविंद आणि सुधीरजी कहारे हे हाताशी जसं 5 बोट असतात तसे हे 5 मित्र यांनी मिळून स्पर्धा आपण पाहतोय. सहजित केले. शॉर्ट पिच चेंडू आहे. बिरकावला डी बॅकवर्ड स्क्वेअर मध्ये चेंडू निघालाय. चेंडू जातो सीमारेषे पलीकडे. 1 बाउन्स अखेर चेंडू सीमारेषा पार. रन्स मिळतील 4. इथे आला चौकार. जीवदान दिलं होतं विजयला. 2दा जीवदान जयवंतच्या गोलंदाजीवरती. एक शॉट पाहिजे क्षेत्ररक्षकाने झेल ड्रॉप केला होता. त्यानंतर यष्टीरक्षक दीपकने झेल ड्रॉप केला होता. चार धावेने 27 धावा. शेवटचं षटक अंतिम षटक हे नितीन गोलंदाजी मार्ग वरती. तर माघाऱ्याचा कोण पडतील याच्यावरती खऱ्या अर्थाने विचार असेल. चेक केलं जाईल बॅट उचलले का नाही. जरूर विजय आउट आहे का साईल आउट आहे यावरती विचार असेल. विजय विजय बाद है. सर सॉरी बट वाईट चेंडू होता नाही ना. ओके रनआउट आपण पाहतो या ठिकाणी. बॅटची काढा जरूर होती. इथे पुन्हा एकदा आपण पाहतोय एकदा या ठिकाणी घेण्यात आली. आजचे बर्थडे बॉय सुशांत गोडविंदे अर्थात आमचा बल्लू याचा वाढदिवस आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून त्याला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. KTC ला इव्हेंटच्या माध्यमातून पण त्याला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आपण या ठिकाणी देऊया. सुशांत स्ट्राईकला आहे. बर्थडे बॉय खऱ्या अर्थानं त्याला गिफ्ट द्यायला पाहिजे आपण त्याचा बर्थडे. पण तो आपल्यासाठी कशा प्रकारे गिफ्ट देणार कशा प्रकारे बॅटिंग करणं यावरती लक्ष असेल. एक धावाने स्कोर कार्ड 28. 7 गडी बाद झालेत. नितीन तयार. इथे समोर क्षेत्ररक्षक जवान कोणत्या प्रकारची चुकी करत नाहीये. चांगला फटका होता. प्रयत्न सुरू केले होते सुशांतने. इथे झेल पकडली जयवानने. सेकंड अटेम्प्ट होता. पहिल्या अटेम्प्टला झेल थोडासा वाटत तो सटकतो काय पण त्यातून स्वतःला सावरला. फलंदाज बाद. क्रमांक 7 बाद होत असताना आजचा बर्थडे बॉय बल्लू अर्थात सुशांत माघारी परतलाय. खऱ्या अर्थानं आपल्याला शुभेच्छा देत असताना एक चांगला फटका लगावला होता त्याने.
नवीन फलंदाज विकील आम्ही पाहतोय. विकीसाठी एक 2 चेंडू जो आहेत बघूया. साईलला पाहिजे तेवढी स्ट्राईक भेटली नाही आहे. स्ट्राईक भेटली त्याच्यामध्ये साहिलने 5 चेंडू डॉट खेळले आणि 10 धावा आपण पाहतो पटकावल्यात. म्हणजे विचार केला साहिलने. चांगला चेंडू विकीने स्ट्राईक रोटेट केली. सिंगल या ठिकाणी घेण्यात आली. सिंगलने पाहतो स्कोर कार्ड अग्रेसर होतोय. धावसंख्या 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. शेवटचा चेंडू या इनिंगचा आपण पाहतो शेवटचा चेंडू असेल. शॉर्ट पिच चेंडू आहे. शेवटचा चेंडू साहिलला भेटला. बराच काल नॉन स्ट्राईकला उभा राहिला होता. ती स्ट्राईक भेटत नव्हती साहिलला. ती स्ट्राईक भेटली. इथे षटकार आला. शेवटचा चेंडू सुरेख करून गेला. हा षटकार कितपत महागात पडणार किंवा फायदेशीर पडणार जरूर आपल्याला समजणार या मैदानावरती. काय 5 षटक खेळ समाप्त झालाय. धावसंख्या स्कोर काय 35-36 धावांची गरज असेल ती विजयासाठी. आपण पाहतोय आई भवानी क्रिकेट संघ दामोते संघाला. धावांचा पाठलाग कशा प्रकारे होईल हे ऐकूया. आवाज मिलन जॉईन होतील कॉम्बॉक्स मध्ये. तोपर्यंत आपण चेंजेस करूया या कॉम्बॉक्सला. आणि खऱ्या अर्थाने 36 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी. पहिल्या डावाचा खेळ इथे उरकलाय. त्यानंतर विनंती असेल जे अंतरट वरडी टीमला आपण देखील लवकरात लवकर इथे उपस्थित व्हा. ग्रुप ए ची सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच आज या मॅच नंतर खेळवण्यात येणार आहे. जरूर मिलन आपण पाहतो. सुरत थोडा खुश असेल कारण हा षटकार खूप फायदेशीर ठरणार. कारण इथे या धावसंख्या जी पाहिजे होती ती आता 35 म्हणजे बॉल टू रन्स जरूर आलेत. पण जरूर इथे फायदेशीर होऊ शकतात कारण 6 धावा एक्स्ट्रा आहेत. एक्स्ट्रा बनवाव्या लागतील 30 चेंडूमध्ये. जरूर मान्यवर या ठिकाणी बहुसंख्येने या ठिकाणी पाहतो येत असताना संतोष जामगरे या ठिकाणी उपस्थित झालेत आपल्या सहकार्यासोबत. त्यांचंही या व्यासपीठावरती मनपूर्वक हार्दिक स्वागत आपण करूया. या स्पर्धेच्या माध्यमातून अर्थात माजी पंचायत समिती सदस्य कर्जत या चषकामध्ये आपण सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. 35 धाबा धावफलकावरती 36 धावसंख्येची गरज विजयासाठी. दुसऱ्या डाबाला सुरुवात केली जाईल. विनंती करतो दामोती टीमचे 2 प्लेयर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लगेचच पाठवा. चेंडूची पडताळणी केल्यानंतर लगेच मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हा. स्पीडअप करा विनंती आहे. भरपूर पहिला मॅचला उशीर लागला त्यामुळे जास्तीचा विलंब तुम्ही लावू नका. पस्तीस मिनिटांचा कालावधी या फर्स्ट इनिंगला लागलाय त्यामुळे विनंती आहे थोडंसं वेळेचं भान राखा. मैदानाच्या आतमध्ये ऑफिशियल सांगतायत 20 मिनिटाच्या कालावधी मिलन मॅच होण्यापूर्वी आपण जरूर व्यासपीठावरती जे मान्यवर आलेत त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करूया. या ठिकाणी आपण पाहिलं गेलं संतोषदादा धुळे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यासोबत तानाजी कडव दादा, संतोषजी जामगरे दादा, अनंत शिल्के दादा, दीपक दहिलीकर, ज्ञानेश्वर कालेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. तुकारामजी पवार सर या ठिकाणी उपस्थित आहेत. संतोष बिरादर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. महेंद्र राणे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. रामकृष्ण हलाल सर या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं आणि एमडे भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं आम्ही जरूर मनपूर्वक हार्दिक स्वागत या ठिकाणी करूया.
त्याचबरोबर मसे काका या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व मान्यवरांचं माजी पंचायत समिती सदस्य चषक 2025 मध्ये माननीय श्री सुनीलजी कृष्णा गोडविंदे साहेब यांच्या वतीने सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत या ठिकाणी करूया. जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्स कडे, तिथे जोडले गेलेत मिलन. पहिला चेंडू राईट हँड ओव्हर द विकेट. पहिला चेंडू आपण पाहतोय, नक्कीच चांगला चेंडू पाहायला मिळेल. टप्पा अडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेणारा चेंडू पाहायला मिळेल. डॉट बॉल या सेकंड इनिंगला इथून सुरुवात केली. वाचवायच्या टोटल 36 धाबा आणि त्याच अनुषंगाने प्रयत्न पाहायला मिळेल आता श्री महालक्ष्मी तलवडे टीम कडून. यस, थोडे थांबलेत. फुटवर्क मध्ये चेंजेस आपल्याला पाहायला मिळतात. विचार केला पहिल्या डाबाचा तर धाव फलकावरती फक्त 35 धाबा कबड्यात यश आलं. आता सेकंड इनिंग मध्ये कशा प्रकारे प्रयत्न पाहायला मिळेल. दुसरा बॉल यावेळेस पाहायला मिळतो. चांगल्या अतिशय वेगाने फेकला होता, चांगल्या टप्प्यावरती फेकला होता. इथून आणखी एक निर्धार चेंडूची सांगता पाहायला मिळेल. चांगली कामगिरी बैदाड्याच्या आतमध्ये. जसंच तसं उत्तर देण्याचा प्रयत्न नक्कीच केला जाईल. जरी धाबा धावफलकावरती कमी असल्या तरी कशा प्रकारे थांबवायचं हे देखील त्यांना तितकंच चांगलं माहिती आहे. आणि रोशन गोलंदाजी मार्क वरती, रोशन वाघमारे. तिसरा बॉल यावेळेस यष्टीरक्षक थोडीशी चुकी करत असताना पाहायला मिळेल, परंतु सावरलं स्लिपच्या क्षेत्ररक्षकाने यष्टीरक्षकाला. इथून आणखी एक डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये फेस करत असताना आपण पाहतो 3 चेंडू रोशनच्या माध्यमातून फेकण्यात आले. कुठल्या प्रकारची धाव अद्यापपर्यंत धाव फलकावरती जोडली जात नाहीये. अशाच प्रकारे जर का पुढे प्रयत्न राहिले तर कदाचित विजयाच्या समीप वाटचाल करू शकते श्री महालक्ष्मी तलवडे टीम. तदनंतर या स्पर्धेचे आयोजन करते माननीय श्री सुनील दादा गोडविंदे उपस्थित होत आहेत. माजी पंचायत समिती सदस्य चषक यांच्या आयोजनातून संकल्पनेतून ही स्पर्धा साकार झाली आहे. ते मुख्य आयोजक आपण पाहतोय स्पर्धेच्या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती उपस्थित होत असताना. तदनंतर आमचे लाडके कॉमेंटेटर अजय सर देखील उपस्थित होत आहेत. भरपूर सारे मान्यवर आपण पाहतो आजच्या दुसऱ्या रात्री देखील इथे उपस्थित झालेत. सुनील दादा घोडबिंदे यांच्या आग्रहास मानदितीवर पोहोचले. सर्वांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये हार्दिक असं स्वागत. मैदानाच्या आतमध्ये चालू असलेला सामना आपण अनुभवतोय. एबी धाबोते आणि त्यांच्या अगेन्स्ट सायली 11 श्री महालक्ष्मी तलवडे टीम खेळतीये. चौथा बॉल यावेळेस देखील चांगल्या टप्प्यावरती अफलातून कामगिरी. थोडेसे दुखापतग्रस्त आहेत रोशन, पायामध्ये क्रॅम्प येत आहेत. आपल्या टीम साठी आपल्या कॅप्टन साठी मैदानाच्या आतमध्ये भरपूर सारे प्रयत्न करत असताना विचार केला या फर्स्ट ओव्हरचा 4 चेंडू त्याने फेकलेत. स्ट्रायकर वरती दीपक 4 चेंडू जर का पाहाल तर 4ही चेंडू टप्पा आदल्यानंतर दीपकला बाय करून निघून गेलेत. 4 चेंडू निर्धाव खेळत असताना अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू. थोडेसे दुखापतग्रस्त आहेत. मंडप डेकोरेटर्स आपणास विनंती आहे की आपण कुठे असाल तर लगेच स्टेजशी संपर्क साधा. तर जयच अंतराळवरडी संघाचे कर्णधार आपणही स्टेजकडे रिपोर्टिंग करा. हा सामना संपला की लगेच आपण JH अंतराळवरडी आणि या सामन्यातील विजेता संघ यामध्ये मॅच खेळवणार आहोत. यस, कर्णधार आजी तिथे पोहोचलेले आहेत. मिलन या ठिकाणी आपण लगेच मॅचला सुरुवात करा. भरपूर मोठ्या प्रमाणात पाहुण्यांची उपस्थिती या क्रीडा मंचावरती आपण पाहतो आणि जशी एक षटकाचा खेळ संपला आपण सर्व पाहुण्यांचा सत्कार या मंचकावरती करण्यात आहोत. आदरणीय कर्जत पंचायत समिती माजी सदस्य चषक पिंपलोली ग्रामपंचायतीला खरं तर 65 वर्ष झाले आणि या 65 वर्षामध्ये एकमेव कर्जत तालुक्याचं नेतृत्व करणारे एकमेव पंचायत समिती सदस्य पद सुनीलजी गोडविंदे साहेबांनी भूषवलं आणि साहेबांच्या वाढदिवसाचं निमित्त
सादत आयोजित केलेली ही भव्य दिव्य स्पर्धा 4 मे हा सुनीलजी गोडविंदे साहेबांचा वाढदिवस आणि साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेली ही स्पर्धा आणि मॅच इथे सुरू. विकेटची संधी पकडली कॅच संकेतने आणि पहिला झटका AB11 दामोते टीमचा पहिला गडी इथून बाद. मॅचची सुरुवात झाली आणि पहिल्या चेंडूवरती विकेट कमावली ती सायली 11 श्री महालक्ष्मी तलवडे या टीमने आणि ही विकेट या मॅचची सुरुवात खरं तर अत्यंत धोकादायक विकेट होती जिथे सलामीच्या फलंदाजाला शून्यावरती आउट केलं टीम सायली 11 महालक्ष्मी तलवडेने. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आवाज आपण ऐकणार आहोत मिलन मिनमिने यांचा. ओव्हर टू मिलन. नक्कीच खूप चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पेश करत असताना पायात थोडंसं क्रॅम्प येत आहेत रोशनच्या, परंतु मैदानाच्या आतमध्ये आपले 100% एफर्ट्स देत असताना पाहायला मिळतील. 4 चेंडूचा खेळ 5 चेंडूचा खेळ त्यांच्या माध्यमातून अद्यापर्यंत पाहायला मिळाला आहे. 5व्या बॉलवरती एक गोल्डन विकेट मैदानाच्या बाहेर गेली. दीपकची सलामीच्या भूमिकेत आला होता. 5 चेंडू त्याच्या वाट्याला आले. कुठल्या प्रकारची धावफलकावरती अजूनपर्यंत ऍड नाहीये. खूप चांगली गोलंदाजी आणि मेडन ओव्हरसाठी फक्त एका डॉट बॉलची अपेक्षा आहे. अफलातून लास्ट बॉल या ओव्हरचा लास्ट बॉल आणि इथून आपण पाहतोय आजच्या दुसऱ्या रात्रीतील फर्स्ट मेडन ओव्हर हाताळत असताना रोशन खूप चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. असं वाटलं होतं धावा पहिल्या डावामध्ये कमी जमवल्यात, परंतु तदनंतर संधी नियती प्रत्येकाला दुसरी देत असते आणि ती संधी मिळाली जशी श्री महालक्ष्मी तलवडे टीमला. तदनंतर कामगिरी अफलातून पाहायला मिळते. रोशनने पहिले मेडन ओव्हर हाताळली आहे. अजूनही 4 ओव्हरचा खेळ बाकी आणि 4 ओव्हरमध्ये टोटल अजूनही गरज विजयासाठी 36 धावसंख्येची. अफलातून कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. मी अजून हरलो नाही आणि शर्यत अजून संपली नाहीये. विनंती करेल फास्ट करा, स्पीडअप करा सामना. स्कोररच्या भूमिकेत आमच्या सोबत जोडले गेलेत एक उत्कृष्ट स्कोरर सुशांत कालन सर. या स्पर्धेला 4 दिवस ते देखील लीड करत असताना आम्हाला सपोर्ट करत असताना पाहायला मिळतील. आज खरं तर थोड्या उशिराने मॅचेसला सुरुवात झाली त्या कारणास्तव सायली 11 महालक्ष्मी तलवडे आपण जास्त वेळ घेऊ नका. सूरज लगेच फिल्डिंग लावून घ्या. मेडन ओव्हर इथून टाकलेले गोलंदाजाने आणि आता खरी लढत आहे ती येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये. जो स्कोर इथून चेस करायचा आहे तो करायचा तो 24 चेंडूमध्ये. यस लगेच स्टार्ट करा मॅच. प्रत्येकासाठी डीएफ तेच असणार आहे. अंपायरचा लास्ट ओव्हरमध्ये कॉल आला तर स्वीकारावा लागेल. त्यांनी सांगितलेला निर्णय एक फिल्डर आतमध्ये घेऊन लास्ट ओव्हरचा खेळ खेळावा लागेल. दक्षता घ्या. या वेळेस गोलंदाजी मार्क वरती आले तर पहिल्या चेंडूची फेकी आपण पाहतो. अवंतर धाब्याची पाहायला मिळेल. अवंतर धाब्याने धावफलक ओपन होत असताना या सेकंड इनिंग मधील सेकंड ओव्हर मध्ये आपण पाहतो एक धावफलकावरती ऍड होती. यावेळेस फटका आपला तू पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये साहिल. इथे चुकी पाहायला मिळेल. भरपूर वेट करत होते थांबवण्याचा प्रयत्न. टप्पा आदळल्यानंतर उचली चांगली होती. चेंडू सीमारेषा पलीकडे जात असताना पाहायला मिळेल. वाईट चेंडू तर नंतर पहिल्या चेंडूची फेकी चौकार आड. 4 धावले टोटल 5 आकड्यावरती. या मैदानाचा एक अनोखा इतिहास आहे. जनार्दन स्मृती क्रीडांगण भाकरीचा पाडा याच मैदानावरती पहिली नाईट टुर्नामेंट खेळवली गेली होती आणि आज
देखील तो षट सुनील दादा गोडविंदे यांच्या संकल्पनेतून साकार होत असताना इथे झेलची संधी आहे. संधी गमावत असताना बाला बिलतील साहिल वारंवार बिलालेली संधी आणि त्या संधीचं सोनं करता येत नाहीये. एकदा नक्कीच कंप्लीट होईल. एका धाबेत टोटल आपण पाहाल धावपलकावरती जाऊन पोहोचतीये ती 6 या आकड्यावरती. 6 धाबा धावपलकावरती इथून या ओव्हरचे 3 चेंडू समाप्त झाले. उर्वरित अजूनही 3 चेंडूचा खेळ शेष आहे. चौथा चेंडूवरती अटॅक दर्जेदार डीप मध्ये. फर्स्ट अटेम्प्ट सुटला होता. सेकंड अटेम्प्टला पकडली आहे चांगली झेल. हादरा क्रमांक दुसरा लागत असताना एबी दामोते टीमला. कमॉन डीजे. तर मिलन खरं तर घरच्या मैदानावरती सूरज गोडविंदे यांच्या कॅप्टनशिप खाली खरं तर सुनीलजी गोडविंदे साहेबांचा हा संघ आहे जो सध्या लो स्कोअर मॅच इथून लो स्कोअर त्यांना डिफेन्स करायचा आणि काय कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करेल याकडे कर्जत पंचायत समितीचे माजी सदस्य सुनीलजी गोडविंदे साहेबांचं देखील आवर्जून लक्ष या मॅचकडे आणि त्याचबरोबर हुतात्मा हिराजी पाटील नगर अध्यक्ष आदरणीय संतोषजी धुळे साहेब, त्याचबरोबर आगरी समाज संघटनेचे सचिव तथा हुतात्मा हिराजी पाटील नगर सचिव संतोषजी जामगरे साहेब, अनंत शेळके साहेब, तानाजी कडवदादा, दीपक दहिवलीकर, ज्ञानेश्वरजी कालेकर, तुकारामजी पवार, हरिचंद्र हेमाडे, रामकृष्ण हलाले, यशवंत मसे साहेब, महेंद्र राणेदादा आणि त्याचबरोबर संतोषजी बिरादार हे आमचे सर्व पाहुणे स्टेजवरती बसून खरं तर या मॅचचा आनंद घेत आहेत आणि आपले अत्यंत लाडके जवळचे सहकारी सुनीलजी गोडविंदे साहेबांच्या घरच्या संघाची मॅच इथे अनुभवत असताना आपले पाहुणे या माजी पंचायत समिती सदस्य चषकाचा इथे आनंद घेत असताना जबरदस्त टक्कर देतोय सायलीवर महालक्ष्मी तलवडे. फटका भारी आहे. कॅचची संधी. हवे ते चेंडू. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये पकडली कॅच. सुनीलजी गोडविंदे साहेबांचा सुपुत्र होता सुशांत आणि सुशांतने पकडली कॅच. बर्थडे बॉय साहेबांच्या सुपुत्राने पकडली. इथं अप्रतिम झेल. कमॉन डीजे. यानंतर विनंती असेल जे अंतरवरील टीमच्या कॅप्टनला की आपण आपल्या टीमला घेऊन उपस्थित राहा. लगेचच ए ग्रुपची सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच देखील इथे खेळवली जाणार आहे. विचार केला या ओव्हरमध्ये 2 गोल्डन विकेट कमावत असताना आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती 40+ खेळाडू संतोष दादा गोलंदाजी मार्कवरती आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या सेकंड ओव्हरमध्ये 2 विकेट कमावण्यात आलेत. अप्रतिम अशी सुरुवात करून दिली रोशनने. मिडल ओव्हर हाताळली तदनंतर त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करत असताना बाला बिलतायत. विचार केला ओव्हरचा तर अजूनही एका चेंडूचा खेळ शेष आहे. लास्ट बॉल या सेकंड ओव्हरमधील असेल. विनंती आहे सामना स्पीडअप करा. घरची टीम जरी असली तरी सगळ्यांसाठी निर्णय सेम असणार आहेत. विनंती करतो कॅप्टन सूरजला की सामना स्पीडअप करा. जास्तीचा विलंब लावू नका. लास्ट बॉल साठी इथून तयार आहे. या ओव्हरचा लास्ट बॉल 6 वरती धावफलक. लास्ट बॉल अतिशय वेगाने चांगल्या टप्प्यावरती फेकत असताना बाला बिलतील. इथून या डॉट बॉल सेकंड ओव्हरची झाली समाप्ती. टोटल धावफलक जर का पाहिलं तर 6 या आकड्यावरती. विचार केला तर येणाऱ्या 18 बॉलवरती अजूनही 30 धावसंख्येची गरज आहे. आणि बघा पंचांनी आपल्याला वॉर्निंग दिली आहे. जसं अंपायर डिसिजन घेतील त्या डिसिजन वरती आपल्याला पुढे अंमलबजावणी करावी लागेल. लक्षात घ्या. खरं तर आज सर्व आपण पाहतो की खरं तर मैदानावरती डीजे इथे खरं तर वाजवण्यात येत नाही. याचं कारण म्हणजे कोल्हारे गावातील बागडे परिवारातील आदरणीय लक्ष्मणजी बागडे साहेबांचं या ठिकाणी अल्पशा आजाराने दुःखद निधन झालं आणि त्या कारणास्तव आपण डीजे या ठिकाणी बंद ठेवलेलं आहे. खरं तर लक्ष्मणजी बागडे साहेबांच्या अत्यंत जाण्याने सर्वांवरती दुःखाचा हा डोंगर कोसळला आणि लक्ष्मणजी बागडे साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली आपण या ठिकाणी सर्वांच्या माध्यमातून लक्ष्मणजी बागडे साहेबांना देत आहोत. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो ही मात्र ईश्वर चरणी प्रार्थना. जाऊया ऑनगोईंग मॅच कडे जिथे आवाज ऐकता मिलन मिनमिने यांचा.
वैयक्तिक दुसरं षटक घेऊन या बलेस गोलंदाजी मार्क वरती पुन्हा तयार आहे. जशी सुरुवात या सेकंड इनिंगला त्या रोशनने डॉट बॉलला केली होती तोच रोशन आता वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आपण पाहतो. तिसऱ्या ओव्हरमध्ये आलाय. डॉट बॉलला पुन्हा सुरुवात केली आहे. भरपूर सारी ट्विस्ट आहे मॅच मध्ये अजूनही बाकी आहे. आणखी एक चांगला चेंडू अगदी पुढ्यात टाकला होता. चांगल्या लाईनला पिक करत असताना बाला मिळतात. रोशन अगदी बनसुबा बनून मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. फलंदाजांना पहिल्या इनिंग मध्ये जे काम करता आलं नाही ते गोलंदाज करत असताना बाला मिळतील. 2 चेंडू डॉट हाताळत असताना आपण पाहतो. तिसऱ्या बॉलवरती फटका हलक्या हाताने सर्कल मध्ये आहेत. विकी पकडतील चेंडू फेकतील तोपर्यंत फक्त एका सिंगल शांतमय वातावरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. कुठल्याही प्रकारचा मोठा फटका पाहायला मिळत नाहीये. एकच्या पद्धतीने 7 आकडा धावफलकावरती आता येणारे. टोटल 15 चेंडू विजयासाठी 29 धावसंख्येची गरज. कंपल्सरी ड्रेसिंग अँड कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. 15 बॉल 29 धावसंख्येची गरज आहे. सुनील गोडविंदे साहेबांचा हा संघ घरच्या मैदानावरती आपल्या गोलंदाजीने ती किमया करू शकतो. या मॅच मध्ये काया पालट करू शकतो अशी कामगिरी त्यांना करावी लागेल. कारण बरेचसे पाहुणे खरं तर या सामन्याकडे काटेकोरपणे पाहतात. गोलंदाजाचा हा चेंडू सूरज गोडविंदे यष्टांच्या मागे चांगलं कलेक्शन. 15-29 डॉट बॉल आला. आता 14-29 या सामन्याचं इक्वेशन. AB11 थांबवतोय. संघाकडे हा सामना खरं तर स्कोर थोडा कमी होता त्या कारणास्तव फलंदाजांना थोडं इझिली बॅटिंगला त्यांनी सुरुवात केली. पण आता इझी घेऊन चालणार नाही. सामना हलक्यात घेऊन चालणार नाही दामोते टीमला. बॅट ब्रश फर्स्ट स्लिप मध्ये चेंडू एका धावेचा कॉल. धाव इथून कंप्लीट होईल. 13 बॉल 1 धाव इथून कमी झाला. आता 13 बॉल 28 धावसंख्येची गरज आहे AB11 दामोते संघाला. ओव्हर टू मिल. अफलातून कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. वैयक्तिक दुसरं षटक आपण पाहतो रोशनचं. टोटल 5 चेंडू फेकले. 2 धावा खर्च करत असताना अजून एका चेंडूचा खेळ शेष आहे. कॅप्टन सूरज भरपूर खुश असतील या गोलंदाजावरती. पायामध्ये थोडेसे क्रॅम्प येत होते परंतु आपल्या टीमसाठी चांगले एफर्ट्स देत असताना आपण पाहतो. लास्ट बॉल फुलटॉस होता. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय. गॅप सिलेक्शन देखील चांगलं येथील शेवटच्या बॉलवरती 4 धावा. थांबलेलं धावफलक आता थोडंसं पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. जाऊन पोहोचेल टोटल ते 12 या आकड्यावरती. 12 धावा धावफलकावरती. आता निर्णायक येणाऱ्या 12 चेंडूवरती टोटल 24 धावसंख्येची गरज आहे. 12 चेंडू 24चं समीकरण असणार आहे. 12 चेंडू 24 धावसंख्येची गरज आहे. माजी पंचायत समिती सदस्य चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन तुम्ही बघू शकाल. सामाजिक कार्यकर्ते संजयजी कराळे जांताराजा क्रिकेट संघ पिंपलोली, सायली 11 महालक्ष्मी तलवडे संघ यांच्या वतीने करण्यात आलेले हे भव्य दिव्य आयोजन सूरज गोडविंदे, सुधीर कहारे, सुभाष सोनावले, सागर काळन आणि संजय कराले यांनी प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी घेतली. आणि काय स्पर्धेचं नियोजन इथे करण्यात आलंय. सर्व मैदानाची खरं तर पुन्हा एकदा नव्याने उभारणी करण्यात आली. पिच या स्पर्धेसाठी नवीन बनवण्यात आला आणि 10 टॉवर खरं तर 10 टॉवर या क्रीडांगणावरती तुम्ही बघू शकाल. आणि या 10 टॉवर वरती आपण ज्यांनी या क्रीडा स्पर्धेला विशेष सहकार्य केलंय त्या सर्वांचे बॅनर इथे आपण बघू शकता. आणि हुतात्मा हिराजी पाटील नगर अध्यक्ष आदरणीय संतोषजी धुळे साहेबांचा बॅनर समोर जी ब्लॅक स्क्रीन आहे तिथे मात्र संतोषजी धुळे साहेबांचा बॅनर या ठिकाणी दिसतोय. आणि जर का यस कॅमेरामॅन आपण साइड स्क्रीनच्या समोर जो बॅनर आहे तो आपण थोडा झूम करावा. सेकंड कॅमेरामॅन आपण संतोषजी धुळे साहेबांचा जो बॅनर आहे तो बॅनरवरती आपण कॅमेरा जरा झूम करा. खरं तर संतोषजी धुळे साहेबांच्या बॅनरवरती जर शॉट लागला, साहेबांच्या बॅनरला हादरा देणारा जर शॉट लागला तर संजयजी कराळे साहेबांकडून त्या एका शॉटसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल ते फलंदाजांसाठी. बघायचं कोणता फलंदाज आता हुतात्मा हिराजी पाटील नगर अध्यक्ष संतोषजी धुळे साहेबांच्या बॅनरवरती षटकार मारतोय. बुमराह गोलंदाजीसाठी आलेला आहे. 1 धाव इथून मिळेल. 12-24 होता. 1 कमी झाले. 11 बॉल 23 ची गरज आहे. मारू शकतात धुळे साहेबांच्या खरं तर बॅनरवरती शॉट येऊ शकतो. फक्त तेवढी ताकद त्या फलंदाजामध्ये पाहिजे. साहेबांचा एक स्ट्रेट सरळ मोठा बॅनर तुम्ही साइड स्क्रीनच्या बाजूला बघू शकता.
आणि बघायचं कोणता फलंदाज. जर त्या बाणवती षटकार आला, संजय कराड यांचे 500 आहेतच, पण संतोषजी धुळे साहेबांचाही 2000 रुपयाचा कॅश प्राइज, 2500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. बघायचं फलंदाज आता ती ताकद तेवढी लावणार का. फटका इथून कव्हरच्या वरून एक्स्ट्रा कव्हर कडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 खेळाडू तिथे पोहोचले, चेंडूला अडवले. कलेक्शन फेक 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 आणि तोपर्यंत धावा मिळतील फक्त 2. 3 लगातार षटकार जर ठोकले तर या ठिकाणी आदरणीय हुतात्मा हिराजी पाटील नगराध्यक्ष संतोषजी धुळे साहेबांकडून 2000 रुपयाचा कॅश प्राइज. आणखी काय पाहिजे. साहेब आले आणि त्यांच्याकडून कॅश प्राइज इथून आपल्या सर्व खेळाडूंसाठी इथून अनाऊन्स झालं. AB11 धामोते संघासाठी मोठी संधी आहे, पण सुनीलजी गोडविंदे साहेबांचा घरचा संघ खेळतोय, म्हणजे विकेट हॅट्रिक मिळवली तरी संतोषजी धुळे साहेबांकडून 2000. चला चला स्टेज समोरून आपण थोडं बाजूला होऊया. पाहुण्यांना मॅच इथून बघायची आहे. सूरज गोडविंदेची तळमळ फिल्डिंग मधील ही दमखम बघत असताना घरच्या मैदानावरती विजय इथून साकारणार का. कारण मैदानाच्या दिशेने येता येता सुनीलजी गोडविंदे साहेब जरी साहेब गाडीमध्ये बसले होते तरी साहेबांचं लक्ष मॅच कडे होतं की किती आपला संघ स्कोर उभारेल. जरी 29 झालं तर आम्ही दमदार फाईट करू, हा सुनीलजी गोडविंदे साहेबांना विश्वास होता. आणि संघ तो विश्वास सार्थ करत असताना AB11 धामोते संघाच्या विरोधात कडा प्रहार गोलंदाजीने करतायत ते मात्र साईल 11 महालक्ष्मी तलवडे. फटका बॅटरचा, बॅक टू द बॉलर, कुठलीही धाव इथून मिळणार नाही. सामन्यामध्ये आपलं वर्चस्व दाखवत आहे गोलंदाजीमध्ये, पण AB11 धामोतेला विसरून चालणार नाही. 1 ते 2 शॉट जर AB11 धामोतेने ते आउट ऑफ द पार्क खेचले तर कदाचित सामना आपल्या बाजूने त्यांना खेचता येईल. आणि ही रस्सी खेच, ही चढाओढ धामोते आणि महालक्ष्मी तलवडेमध्ये अशी सुरू राहते. फलंदाज फटका या ठिकाणी स्क्वेअर लेग मधून मागे चाललाय. विजय गोडविंदे वेगाने धावतो, चेंडू चालला सीमा पार, ठोकला AB11 धामोतेच्या बॅटरने चौकार. मॅच मध्ये रंगत दोनही बाजूने आता घमासान युद्ध. जिंकणार कोण. मिलन या ठिकाणी किती बॉल किती धावा पाहिजेत हे आपण इन्फॉर्म करा. येणारे अजूनही 7 चेंडू शेष आहेत. विजयासाठी टोटल 17 धावसंख्येची 7-17. आता गोलंदाजांवरती थोडा खतरा आहे तो फलंदाजांचा. AB11 धामोते जिंकणार की सुनीलजी गोडविंदे साहेबांचा, आत्मारामजी गोडविंदे साहेबांचा सायली 11 महालक्ष्मी तलवडे संघ जिंकणार. मोठी लढाई आहे. 7 बॉल 17. आता हा खतरा कसा टळणार. सूरज गोडविंदे, सुनीलजी गोडविंदे साहेबांचा सुपुत्र जो कॅप्टनशिप करतो या संघाची, जो यष्टांच्या मागे विकेट किपरच्या भूमिकेत आणि आपल्या सर्व खेळाडूंना इथे अलर्ट करत असताना गोलंदाज. 7 बॉल 17. गोलंदाजाचा हा नो बॉल, एक्स्ट्राची धाव आणि फ्री हिट AB11 धामोते टीम साठी. आता मोठा षटकार मारण्याची चान्स आहे, कारण 7 बॉल 17 होता, 1 कमी झाली, 16 पाहिजेत. आता हा नो बॉल आलाय, म्हणजे सूरज गोडविंदे आणि त्यांच्या टीम साठी थोडासा टेन्शन देणारा चेंडू आहे, कारण यानंतरचा बॉल असेल तो मात्र फ्री हिट. बघायचं फलंदाज, तो जोरदार टोळा सीमारेखा पार ठोकणार का. कारण 7 बॉल 16, शेवटचा चेंडू ओव्हर क्रमांक 4चा. लास्ट बॉल आहे, फ्री हिट, फ्री स्टाईल शॉट, साइड स्क्रीनच्या वरून ठोकलाय षटकार. 6 बॉल पर्यंत हा सामना इथे पोहोचलाय आणि रंगतदार मॅच मध्ये आता 6 बॉल मध्ये गरज आहे AB11 धामोते संघाला कंपल्सरी 10 धावसंख्येची. आता सामना जिंकणार कोण. आमच्या सर्व पाहुण्यांची प्रतीक्षा आणि सामना उत्कंठावर्धक इथे होत असताना आमचे सर्व पाहुणे आदरणीय हुतात्मा हिराजी पाटील नगराध्यक्ष संतोषजी धुळे, त्याचबरोबर सचिव संतोषजी जामगरे, अनंताजी शेळके, तानाजी कडव, दीपक दहिवलीकर, ज्ञानेश्वर कालेकर, तुकाराम पवार, हरिचंद्र हेमाडे, रामकृष्ण हलाले, यशवंत मसे, महेंद्र राणे आणि संतोष बिरादार, आमच्या सर्व पाहुण्यांच्या मनामध्ये उत्कंठा वाढवणारा आणि AB11 धामोते संघ इथून धावा चेस करेल की सुनीलजी गोडविंदे साहेबांचा सायली 11 महालक्ष्मी जो संघ बॉलिंग करतोय त्या 6 बॉलमध्ये 10 धावा वाचवेल हे आता बघायचंय. नेहमीच फाईट करण्यासाठी हा संघ ओळखला जातो आणि सुनीलजी गोडविंदे साहेबांचं नेतृत्व इतकं दमदार आहे की पिंपलोली ग्रामपंचायतीच्या 65 वर्षात 1960 साली पिंपलोली ग्रामपंचायतीची स्थापना झाली आणि 65 वर्षात एकमेव पंचायत समिती सदस्यपद भूषवलं. तालुका स्तराचं एकमेव नेतृत्व म्हणजे सुनीलजी गोडविंदे साहेब आणि त्यांच्या वाढदिवसाचं निमित्त साधत सामाजिक कार्यकर्ते संजयजी कराळे दादा यांनी केलं हे भव्य दिव्य नाईट टुर्नामेंटचं आयोजन. तुम्ही इथे पाहता 6 बॉल धावा 10. पहिलाच बॉल, खेळाडू धावला, अडवला चेंडू, वा गुड फिल्डिंग.
तोडीस तोड उत्तर रनआउटची चान्स. फलंदाज बाद. खतरनाक चेंडू अडवला त्याने. जंप घेतली आपल्या संघासाठी. करो या मरो अशी मॅच इथे फिल्डिंग करत असताना फलंदाज बाद. कमॉन डीजे. यस मिलन स्कोर पोहोचवा आपण. ओव्हर टू मिलन. या एकच्या पद्धतीने धावफलक जाऊन पोहोचतो. टोटल 27 या आकड्यावरती. 27 धावा धावफलकावरती. गोलंदाजी मार्कवरती साहिल आपण पाहतोय आले. अजूनही विजयासाठी टोटल 5 बॉलवरती 9 धावसंख्येची गरज आहे. विचार केला फर्स्ट इनिंग मध्ये ज्यावेळेस सुरतला संधी मिळाली होती, एक षटकार आल्याला लगावला होता, तदनंतर मात्र माघारी परतावं लागलं होतं, निराश होता. परंतु तदनंतर सेकंड इनिंग मध्ये आपल्या टीमला चांगल्या पद्धतीने लीड करत असताना पाहायला मिळतो. अफलातून कामगिरी. अजूनही येणाऱ्या 5 बॉलवरती बडवायच्या टोटल 9. विनंती असेल जास्तीचा विलंब लावू नका, लगेच सामना स्पीडअप करा. सेकंड बॉल कार्पेट लेवलने पटका डीप मध्ये आहेत. रोशन एक झाली कंप्लीट. दुसरीचा कॉल नाहीये, थांबलायत. थोडेसे संयमाने खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळेल. एक सिंगल नक्कीच येईल. एका सिंगल न टोटल थोडीशी पुढे सरकत असताना जाऊन पोहोचेल. टोटल 28 या आकड्यावरती. 28 धावा धावपलकावरती. अजूनही 2 चमकाराचे, 1 षटकार, 2 धावा संख्येची गरज. टोटल 4 बॉल 8 ची गरज. या वेळेस लॉलीपॉप आणि उत्तर आपण पाहतोय. सडक तोड देत असताना मॅच मध्ये भरपूर सारी ट्विस्ट बाकी होती, परंतु या षटकार यस नो बॉल. नो बॉलचा कॉल आला अंपायरचा आणि षटकार देखील इथून मॅच मधली भरपूर सारी हवा. मिलन मॅच बनवली होती साहिल 11 महालक्ष्मी तलवडे, पण साहिल गोडविंदेच्या एका चेंडूने सामना आता बिघडलाय. 4 बॉल 8 होते. आता 4 बॉल मध्ये फक्त एका धावेची गरज आहे टीम AB 11 धामोतेला. संभाजी शेळके, पप्पू दादा मनामध्ये थोड द्विधा परिस्थिती आहे की आता मॅच मध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात टर्न कसा मिळवणार संघ. 4 बॉल फक्त एका धावेची गरज आहे. हातात होता सामना. फक्त चेंडूला टप्पा राखणं महत्वाचं होतं त्या साहिल गोडविंदेसाठी. आणि आता फ्री हिटचा बॉल फलंदाजासाठी. 4 बॉल 1 आणि विजयाचा चौकार. AB 11 धामोते संघ इथे जिंकलाय. धावा त्यांनी चेस केल्यात आणि सायली 11 महालक्ष्मी तलवडे संघाला पराभूत करत असताना जाऊन पोहोचलाय तो द्वितीय फेरीमध्ये. अभिनंदन टीम AB 11 धामोते. चला मिलन मॅन ऑफ द मॅच इथून अनाऊन्स करा लगेच. आणि कर्णधार AB 11 धामोतेचे कर्णधार जय आपला कॅप्टनही पाठवा टॉस साठी. लगेच टॉस आपण करणार आहोत. सेकंड इनिंग मध्ये आपण पाहतो अफलातून बॅटिंग साकारली. सलामीच्या भूमिकेत आला होता. टोटल 32 धावा ज्याच्या बॅट मधून पाहायला मिळालं. एका हाती सामना, एका हाती किल्ला लढवत असताना पाहायला मिळाला. मयूर AB टीमचा मयूर ठरला मॅचचा मॅन ऑफ द मॅच. AB 11 धामोतेचा मयूर मॅन ऑफ द मॅच स्वीकारण्यासाठी आपण या बानी दोन्ही कर्णधारांना इन्व्हाइट करेल. JH आंथरडवडीचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत आणि टीम या ठिकाणी AB 11 धामोतेचा कर्णधार